यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर या मैदानाचं आणि त्यांचं अटूट नातं आहे. जेव्हा जेव्हा त्या हे मैदानावर खेळलेले आहेत या मैदानावर त्यांचे चेंडू अगदी कामोरी नदीमध्ये अंघोळ करायला पाहायला मिळालेले आहेत. नेहमीच त्यांचे फटके नदीमध्ये पाहायला मिळायचे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिझल मध्ये एक रिस्की रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. धोका पत्करला होता खरं तर जोखीम पत्करली होती हा धाव घेण्यासाठी कारण कव्हर रिझल मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. एक धाव फलंदाज पूर्ण करतात भाविक चौधरी ऑफ द मार्क. एकेरी धावने अकाउंट ओपन होतोय विलासमुद्र राहणार संघाचा. गीतेश माले आणि भाविक चौधरी ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र केवळ दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. शक्ती ऑफर इथे फलंदाज गीतेश माले याने केलेला आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट वडगड चषकामध्ये गीतेश माले ठरला होता. या चषकामध्ये चिराग माली समेत त्यांनी बरोबर 54 धावा कुठून काढल्या होत्या. मॅन ऑफ द सिरीजच्या लिस्ट मध्ये नक्कीच नंबर 2 वर गीतेश माले त्यावेळी पाहायला मिळाला होता. ज्ञानेश्वर शेळके फ्रंटलाईन गोलंदाज पहिले षटकातील पोगाव संघाकडून. स्विंग अँड मिस सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून जातो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. 3 शेळके नक्कीच आपण चर्चा करत होतो. खूप दुर्मिळ घटना आपल्याला पाहायला मिळते कारण बंधूंच्या जोडी भरपूर आपण पाहायला मागे आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की नक्कीच ग्रामीण क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो. इथे मात्र फटका बसलेला आहे या उंच चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र विकेटचा पतन फलंदाज बाद होईल. पहिला गीतेश माली याची संपुष्टात येथे खेळली. पहिला हात बसतो विलासमुद्र राहणार संघाला. क्षेत्ररक्षकाला 30 षटकामध्ये ठेवावं लागेल. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये अक्षय चौधरी येतोय. ज्ञानेश्वर शेळके या पहिल्या षटकात बदलतोय. सामना केले फलंदाज अक्षय चौधरी. इथे मात्र मिस टाइम फटका या सेफ लँडिंग होईल कारण झेल होण्यासारखी संभावना नाही. क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. तो ते वेळ आहे फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धावने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज अक्षय चौधरी आणि 2 धावने राहणार संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावपे करत 7 धावा. ज्ञानेश्वर शेळके आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिल्या षटकात घालतोय. 3 शेळके नक्कीच या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तेजस जर आंतरराष्ट्रीयचा विचार केला तर एक दुर्मिळ घटना नक्कीच या चेंडूपर्यंत आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. इथे मात्र पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू गेला होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर विलासमुद्र राहणार संघाची धावसंख्या धावफलकावर 1/8. तेजस धोबे आपण पाहतोय. 3 बंधू एकाच संघामध्ये आपल्याला पोगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र एकमेव अशी घटना आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून 3 बंधू 3 भाऊ एकाच संघामधून खेळले होते. ऑस्ट्रेलियाचे यान चॅपेल ग्रेग चॅपेल आणि रेवल चॅपेल असे 3 बंधू होते. ते 3 बंधू एकाच संघाकडून खेळताना पाहायला मिळाले होते. केतन माले यांच्याकडून राहणार संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक दुर्मिळ घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती जेव्हा चॅपेल बंधू 3 ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळले होते आणि इथे मात्र पोगाव संघाकडून 3 शेळके अर्थात आपण पाहतोय सुदर्शन शेळके ज्ञानेश्वर शेळके आणि अविनाश शेळके हे खेळताना पाहायला मिळत आहेत. अविनाश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तर सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी. आज मात्र इंजर्ड तुषार शेळके प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. त्यानंतर त्रिमूर्ती गायकर आणि आकाश पाटील हे 3 खेळाडूंची उणीव नक्कीच इतर खेळाडूंनी भरून काढलेले जाणू दिलेले नाही. चांगलं प्रदर्शन नक्कीच त्यांच्या गैरहजेरीमध्ये पोगाव संघाने या पॉवर ट्रॉफी मध्ये केलेलं आहे.
इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट करतोय एकेरी धावने अक्षय चौधरी आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढत्या धावफलकावर 9 धावा. आपण सामना पाहतोय या विलासमती राहणार विपक्ष जवानमन पोगाव या दोन संघामध्ये. अविनाश शेळके पुन्हा एकदा व्हीआयपी डायझाईन करून बोलताना सामना केला फलंदाज भावेश चौधरी. इथे मात्र गॅप मधून चेंडू पाठवलेला आहे कव्हर पॉइंट रिझन मधून सीमा पार धाव मिळतात 4 चौकार. उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पलटी शॉट कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र एक धाव गेल्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या एका धावीने वाढते. धाव प्लेकर 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसरं षटक पोगाव संघाकडून अविनाश शेळके हाताळतोय. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप दिशा भरकटलेली गोलंदाजाचे. पंचांचा इशारा वाईट. अव्वंतर धाव वाटच्या रूपाने धावसंख्या 15 आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशान चेंडू पाहायला मिळतोय. भालचंद्र केंडागन सेलार या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केलं जाते. क्लिअर अँड नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सेकंड लास्ट सामना. इथे मात्र हिट मॅचच्या बॅट मधून हिट फटका आपण पाहतोय. चेंडूला वेर करून दिलेले स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. हिटमॅन ऑफ राहणार अक्षय चौधरीच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट. षटकाने धावसंख्या मुसळणे मारते. धावपलीकर 21 धावा. 21 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक प्रगती पथावर सुरू असलेला सामना आपण पाहतोय विलासमती राहणार विपक्ष जहानुमान पोगाव या दोन संघामध्ये. आपण पाहत आता पॉवर ट्रॉफी 2024 दिमागदार आयोजन. आयोजक पासपोर्ट सेलार अमित सेलारकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण एन्जॉय करतोय. अविनाश शेळके राईट मोर द स्टंप. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता गोलंदाज अविनाश शेळके याने. वापसी करताना षटकानंतर अविनाश शेळके. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 21 धावा. अविनाश शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर व्यापीडायचा एंड करून बोलताना तर सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो या मेडिकट क्षेत्रामध्ये. तो फक्त एक धाव आणि दुसरी धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 धावीने षटकाची समाप्ती झालेली या 2 षटकाची समाप्तीनंतर विलासमती राहणार संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 23 धावा. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटे खर्च केलेली गेलेली आहेत आणि बरोबर हीच अपेक्षा नक्कीच आपल्याकडून आहे. लगेच तिसरे षटक सुरू करायचं आहे. ड्रिंक्स इंटरव्हल आपल्याला पाहायला मिळतोय मात्र जास्त वेळ कृपया आपण घ्यायचा नाही कारण यानंतर अजून एक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय संघ विपक्ष अहिदेव वडोलकर. पुढील सामना आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद, भावेश चौधरीची गली संपुष्टात येते. पोगा संघामधील आपण पाहतोय अनेक मैदाने नक्कीच या खेळाडूंनी गाजलेले आहेत. अंशिकास स्पोर्ट्सचा पोगाव संघ ज्यावेळी खेळत होता त्यावेळी मात्र नक्कीच एक मुख्य चेहरा म्हणून सुदर्शन शेळके हे आपल्याला त्या संघामधून पाहायला मिळत होता. अनेक मोठमोठे खेळाडू होते मात्र त्यामध्ये सुदर्शन शेळके याची कामगिरी विसरून चालता येणार नाही. या खेळाडूंनी नक्कीच त्या संघाकडून चांगली कामगिरी केली होती. तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजीत मार्कवर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज चिराग माली. नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजयी संघ विपक्ष ऐदी वडनगर आणि तो सामना आजच्या शेड्यूल मधील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना असणार आहे. सुदर्शन शेळके सामना करेल फलंदाज चिराग माली. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाच और फुल टोल उसळ करताना बिग बॉल ऑफ रानाल बिग सिक्स चिराग मालीच्या बॅट मधून. हा बिग सिक्स आपण पाहतोय. या कमजोर चेंडू होताना त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला स्टेट डाऊन द ग्राउंड मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अविनाश शेळके कडून कौतुक करावं लागेल कारण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. स्टेट लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्वाइट ऑफ लॉंग ऑन रिझर्व मध्ये नक्कीच तो तैनात होता मात्र स्टेट लॉंग ऑन रिझर्व मध्ये येऊन त्याने हा चेंडू पकडलेला आहे. फक्त एकाच धावेवर समाधान फलंदाज चिराग माली याला मानावं लागलेलं आहे. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुदर्शन शेळके पोगाव संघाकडून तिसरं षटक बदलतोय. सामनाकरी फलंदाज अक्षय चौधरी. इथे मात्र लॉफ्ट फुलटा चेंडू लॉफ्ट केलेला चेंडू लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जातोय. या सीमा पार षटकार. संख्या वेगाने वाढून होते. धावपलीकर 36 धावा 35 धावा सॉरी 36 36 धावा. लॉवर फुटा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू निघून जातो या सीमा पार. यावेळी मात्र चौकार. अक्षय चौधरीच्या माध्यमातून पाहतो या धावसंख्या 40. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र फुलटा चेंडू पंचाचा बिमार नोचा इशारा आणि चेंडू निघून जातो. या सीमापार षटकार 6+1 7 धाव धाप्यामध्ये जोडल्या जातील आणि जखमेवर मीठ कारण पुढील फ्रीट देखील असणार आहे. हिटमॅनच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळेल का? हिटमॅन ऑफ रानाल अक्षय चौधरी आणि हिटमॅनच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय सीमा पार. लांब पल्ल्याचा षटकार.
धावांची लयलूट करताना आपण पाहतोय या विलासमध्ये राणा संघाच्या फलंदाजांना धावा होत नाहीत, जणू काय धावा वाहत आहेत. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 53 धावा. आकाश बगले शेवटचं षटक देण्यासाठी आलेलं आहे. तर सामन्याकडील फलंदाज डावखोरा चिराग माली. आक्रमक फलंदाजी आपण पाहतो या दोन्ही बॅटर कडून विलासमध्ये राणा संघाकडून एका बाजूला बिग बड ऑफ राणाला चिराग माली, तर दुसऱ्या बाजूला हिट मॅन ऑफ राणाला अक्षय चौधरी. आकाश बगले समोर जाईल फलंदाज चिराग माली. इथे मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात करताना युवा गोलंदाज आकाश बगले आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गस्थ या धावसंख्या 53. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिली नाही आणि चेंडू निघून जाईल मेडिकल चेंडून सीमा पार षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक विकेट षटकार. आपण पाहतोय या शेवटचे षटक मार्गस्थ असताना सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार चिराग मालीच्या बॅट बदला आणि षटकांची हॅट्रिक वर आता मात्र चिराग माली. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये चौथा चेंडू. इथे मात्र टेन्स मध्ये आपण पाहतोय दबावामध्ये गोलंदाज आकाश बगले. मागील षटकापासून धावांची लयलूट विलासमध्ये राहणार संघाच्या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. इथे मात्र बॅटची इनर एज एका छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित चिराग माली याची केली इथे मात्र संपुष्टात येते. न्यू बॅटर दीपेश पाटील नॉट साइडला मात्र सामनागर फलंदाज अक्षय चौधरी. येथे मात्र लांब पल्ल्याचा षटकार फटक्यामध्ये वजन धाव मिळतील पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. विलासमध्ये राहणार संघाने काढलेला आहे. नवीन विक्रम प्रस्थापित करताना आपण बघतोय 71 धाव आतापर्यंत धावफलकावर झळकलेले आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्या पॉवर ट्रॉफी मधील विलासमध्ये राहणार संघाच्या नावे. पुन्हा एकदा हाय चेंडू निघून जाईल सीमा पार आणखीन एक षटकार.
गाठले आणि 42 धावांचा नवीन विक्रम आता मात्र अक्षय चौधरीच्या नावे. तर या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 77 धावा नवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या या विलासमुद्रे राहणार संघाने 78 धावांचं लक्ष आहे आणि 78 या लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सकाळी समोरचे व्हॉइस ऑफ वाडा तेजस धोबी. थँक्यू सो मच कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. 78-78 बापरे बाप. यस पॉवर ट्रॉफी मधला सध्या तरी आजच्या दिवसामधला हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच कायम राहील का, कारण येणारे 3 दिवस आहेत अजून आणि येणाऱ्या 3 दिवसांमध्ये या धावांचा रेकॉर्ड कोण मोडेल का हा क्वेश्चन मार्क आहे. पण सध्या तरी आजच्या दिवसाकरिता 78-78 एक हाय स्कोर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. 24 चेंडू विजयाकरिता 78 धावांचा आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त बॅटिंग अर्थातच टीम राहणार संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. आधीची मॅच बघितली तर 66 धावांचं आव्हान 66 धावांचं आव्हान दिलं होतं अर्थातच पोगावकरांना, पण आता मात्र 78 धावांचं आव्हान पार करायचं आहे. पहिल्या षटकापासून सुरुवात करा मित्रांनो, आम्ही हेच पोचवू, कारण 78 धावांचं आव्हान जर का पार करायचं असेल तर. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील आणि विश्वास जाधव ही जोडी मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रथम षटक हाताळण्याकरिता चिराग माळीला आणले गेले. सुभाष धुमाळ सरांनी नाव दिलंय बिग बल्ड, या खेळाडूला नाव दिलंय आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का. हॅलो, चला फास्ट मॅचला सुरुवात करायची आहे. चिराग माळी येस टायमिंग लावलेलं आहे. 5:12 झाली आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंपल्सरी संपवायचे आहेत, अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू तुमचा कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुलटॉस चेंडू घेतला गेलाय पुरेपूर फायदा आणि चेंडू अर्थातच स्वर्गीय पार्वतीबाई भोईर स्टँडला सलामी देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून दिला षटकारचा. तसं मन तुटलंय, कारण बॅट म्हणजे एक जीव असतं त्या खेळाडूचं आणि कारण इतक्या वर्ष ती साथ देत असतं, सेट झालेलं असतं त्या बॅटवर आपण, आणि अचानकपणे तुटणं थोडंसं धक्कादायक, थोडंसं नव्हे तर खूप तर धक्कादायक वेदनादायक म्हणजे हे बॅटचं तुटणं असतं. नक्कीच न्यू बॅट घेतली जाईल, आणलं जाईल आणि षटकार पाहायला मिळालाय. नक्कीच षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 या अंकावर. बिग बर्ड चिराग माळी गोलंदाजी ट्रॅकवर तयार. दुसरा बॉल पुनश्च एकदा उडवलाय. खूप 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 वेळ हवेत. चेंडू वन्स अगेन पार्वतीबाई भोईर स्टँडला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. व्यक्त करतील डीजे त्यांच्या मनातील या गाण्यानं. आपण पाहू शकता डीजे नंदेश सध्या जॉईन होत आहेत. ओहो हो, नेक्स्ट बॉल फटका फसलाय. एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता 3 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॉलिंग महत्वाचं आहे. कॉलिंग झालं, विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅट
नक्कीच विकेटचं पतन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं बॅटर सागर पाटीलचं. सागर पाटीलला विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं होतं. ज्या पद्धतीनं त्यांनी फलंदाजीला सुरुवात केली होती ती कुठेतरी पूरक होती, कुठेतरी साजेसी. 78 धावांचं आव्हान म्हणता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू संपले 3 धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. ओ हो पुन्हा एकदा संधी आहे. वन्स अगेन विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन चेंडू आणि 2 विकेटचं पतन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या आधी जर का आपण बघितलं 2 चेंडू आणि 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कुठेतरी मात्र राणा संघही कमबॅक करताना इथे मात्र पाहायला मिळतोय. जैसे का तैसा मिला बडा मजा आया. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. आता तुला थारा नाही आहे दर्शवत असताना. चेंडू संपले 4 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल मिस करतायत आय थिंक. डॉट बॉल. चेंडू संपलेत 5 धावसंख्या 12. 78 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचंय. सुरुवात चांगली झाली होती सागरकडून. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल इथून मात्र. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिंगल धावसंख्या 13. षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. म्हणजे विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल 18 आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू 65 धावांची. संपलाय धावसंख्या 13 या अंकावर विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता भासते ती म्हणजे यस आम्ही तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवू. हो या वेळेला अगदी पहिल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाज बाद. बाद झालेला फलंदाज जे काही रिस्ट्रिक्शन किंवा जे काही वेळेच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते फक्त गोलंदाजांसाठी नाही आहेत. तर बाद झालेला जो फलंदाज आहे ना त्यांनीही धावत मैदान सोडायचं आहे आणि येणारा नवीन बॅटर आपणही धावत मैदानामध्ये यायचं आहे. या गोष्टीची नोंद घ्या. भावेशला आणलं गेलं इथे मात्र आपण पाहू शकताय. नक्कीच इथे मात्र भावेश चौधरीला आणले गेलंय आपण पाहू शकताय. षटक क्रमांक 2 आणि या पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली त्यांनी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश तयार. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र डिलिव्हर करायचं होतं. आपण पाहू शकताय ऑन साईडला इथे मात्र फटका कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय अजिंक्यदादा भोईर आणि कमलेशजी भोईर साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. माझी पंचायत समिती सदस्य अजितजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. अजिंक्य भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत आदरणीय कमलेशजी भोईर साहेबांचं ही शुभागमन या मुख्य मंचाच्या दिशेने होताना पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम. मिस करतायत क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये. ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आणि अर्थाजीचे अध्यक्ष सुजित तात्या पाटील तात्या शेठ आपल्या सर्वांचे लाडके त्यांच्या बॅनरच्या दिशेनं हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धावा किती मिळत आहेत 2 धावा मिळते. धावासंख्या 2 धावेच्या वरतीनं 16-16 सिंगल डबलनी काय होणार नाही आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने अटॅक करायला सुरुवात केली होती ना त्याच पद्धतीने अटॅक तुम्हाला इथून मात्र करावे लागतील आणि कुठेतरी मात्र अटॅक थोडेसे रोखले जात आहेत कारण राणा संघाची गोलंदाजी त्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नेक्स्ट बॉल हो उडवला गेला या चेंडूला झेलला आहे संधी पण इतक्या धावत पोहोचलाय की स्वतःला थांबवणं थोडंसं कठीण झालं आणि तदनंतर मात्र झेल कन्वर्ट करत असताना कुठेतरी इथे मात्र थोडासा त्रास उद्भवला. त्याचा फायदा घेतला गेला. 2 धावा इथे मात्र मिळाल्या. धावासंख्या 2 धावेने 18-18 चेंडू संपले 4 धावासंख्या 18. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सिंगल चेंडू संपलेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 19. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार ओळखलं वाईट जाऊ शकतोय आणि इथे मात्र मीडिया सिंगल धावसंख्या 20-20. गोलंदाज यार ओहो कलचा चेंडू अगदी पाहताय आपण पॉकेट जे आखलं गेलंय त्या पॉकेटमध्ये चेंडू डिलिव्हर केला गेलाय. सिंगल मिळते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 20 21 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि इथून मात्र 57 धावांची आवश्यकता. आमचं मुख्य व्यासपीठ आपण इथून मात्र पाहताय. मुख्य व्यासपीठावर परशुराम टावरे स्पर्धेचे आयोजक आपल्या सर्वांचे लाडके प्रल्हादजी भोईर साहेब तंत्र पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्य भोईर साहेबांना पाहताय. कमलेश भोईर साहेबांना पाहताय. तुकारामजी साहेबांना आपण पाहताय. तदनंतर निश्चित रूपानं चर्चा करताना एकमेकांशी आपण पाहताय. प्रल्हादजी भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय अजिंक्य भोईर साहेबांना आपण पाहताय. नक्कीच धन्यवाद. ओठ मॅच 12 चेंडू आणि विजयाकरिता 57 धावांची आवश्यकता. अक्षयला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते षटकातील. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेल जरी कन्वर्ट झाला तरी फायदा नसणार आहे. नो +1 टोटली धावा इथून मात्र मिळतील. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 23. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा चेंडू. नक्कीच फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय चौधरी इथे मात्र सज्ज होतोय. एक संधी चालून आली आहे. संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. मी आधी म्हटलं की अनुभव आणि संधी या 2 शब्दांना खूप सारं महत्त्व या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. निर्धाव फेक आहे. डॉट बॉल आपण पाहताय. चेंडू क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या 23. गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू करारी प्रहार चेंडू सीमा रेषा पार षटकार. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय की हो हा बॉल विकेटचं पतन करणारा फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या असल्याला.
नक्कीच डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय, आपण पाहू शकताय. आणि निश्चित रूपानं चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 30. 7 चेंडू विजयाकरिता 48 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीय. गोलंदाज तयार. स्विच हिट करायचं होतं. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 30 विजयाकरिता 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 48 धावांची. ट्रॅकवर आणले गेले. लक्षितला आणले गेले आणि लक्षितच्या पहिल्याच चेंडूवर चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर चौकारच्या. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 विजयाकरिता 5 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खरारी प्रहार करतायत. हे फटके आधीच्या षटकांमध्ये येणं गरजेचं होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. डॉट बॉल. विजयाकरिता 4 चेंडू आता मात्र 44 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच 3 षटकांची राहील. 3 षटकांची राहील या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. स्टायलिश स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चला जसा शेवटचा चेंडू पडेल राणा टीम कॅप्टन धावत आपण यायचंय टॉस करण्याकरिता. हे फटके मी आधी म्हटलं की आधीच्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं.